नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जसे की आपण पाहताय पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीचा श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचा झंझावात चालू आहे। तो झंझावात आज नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी होणार आहे। थोड्याच वेळात अवघे काही तास उरलेले आहेत। बाळासाहेब सभेला संबोधित करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते जुळलेले आहेत। साहेब, आज तिथे सभा संपन्न होत आहे, तुम्ही काय सांगणार आहात? नेमकं तुमच्या भावना काय आहेत? आज 6 मार्च 2024 रामलीला मैदान नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली आज महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा या चारही जिल्ह्यामधनं मोठ्या संख्येने वंचित घटक आज बाळासाहेबांच्या विचारांना मांडण्यासाठी, विचारांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तरी आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की भारताची लोकशाही जर टिकवायची असेल, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब यांना आपण सर्वांनी एका मताने, एका निर्णयाने त्यांना त्यांच्या खांद्याशी खांदा लावून त्यांना पाठबळ देणं महत्त्वाचं आहे। कारण लोकशाहीचा एक स्तंभ म्हणजे सर्वसामान्य जनता म्हणजे वंचित घटक। वंचित घटकामध्ये येणाऱ्या प्रत्येक छोटा घटक म्हणजे या सर्वांना स्वतःचं हक्काचं व्यासपीठ, स्वतःचे अधिकार मिळवून देण्यासाठी आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य सभेचं नेतृत्व करणार आहेत। तरी आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे, आवाहन करण्यात येत आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहून संध्याकाळी 6 वाजता या सभेचे शोभा वाढवावी ही आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे। जसे की आता कार्यकर्ते म्हणत आहेत की लोकशाही वाचवण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे काळाची गरज आहे। आज सायंकाळी नक्की बाळासाहेब आपल्या भाषणातून जनतेला काय संबोधित देतात, सर्वांचं लक्ष नवी मुंबईकरांना वेधलेलं आहे। आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवसभर लाईव्ह राहणार आहोत। धन्यवाद साहेब, आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। आंबेडकर सरकार, अबकी बार आंबेडकर